नमस्कार. शहराला अनोळखी अशा मृत्तिका गंधानं साऱ्या दिशा दरवळल्या. पावसानं अगदी नुकतंच अगदी पहिलं पाऊल अलगद टाकलं होतं. आपण येत असल्याची वर्दी सिमेंटच्या पायऱ्या चढत घराघरात जाऊन पोचली. सुगंधाच्या नुसत्या चाहुलीनं आणि पावसाच्या ओल्या कल्पनेनंच मिटून उदास झालेली मुलं अंगणभर गोळा झाली. आता काहीतरी छान घडणार. सुक्या तळहातावर थेंबांची भिंगरी थिरकताना बालपणाचा झोका झुलणार. नुसत्या या जाणीवेनंही सोसायटीचा परिसर खुलून गेला. 10-15 मित्रमैत्रिणींचा तो नेहमीचा गोतावळा पाहताना एकदम जाणवलं, या मुलांच्यात केतकी कुठं दिसत नाहीये. अरे, केतकीलाही बोलवा ना. कुठाय ती? काका, तिला नाही पाठवत तिच्या घरचे पावसात भिजायला. म्हणतात नुकतीच शाळा सुरू झालीये आणि आजारी पडून बुडायला नको शाळा. केवढी काळजी. रेनकोटापूर्वीच केवढे रेनकोट. पहिल्या पावसात भिजत नाही ते बालपण कुठलं. मला वाटतं आम्ही कित्येक पावसाळे पाहिलेत, असं फक्त बाल्कनीतून पाऊस बघणारे म्हणत असणार. आम्ही कित्येक पावसाळे भिजलोत म्हणण्याची प्रथा म्हणूनच नसावी. प्रत्येक ऋतू आरोग्याची, मानसिक भरणपोषणाची नवी संजीवनी घेऊन येतो. त्याची पहिली चाहूलच नाकारली तर रोपाच्या मुळात स्पर्श, रूप, रस, गंध भरणार कसे? आणि फांदीतून, देठातून आयुष्याचा प्राणगंध बहरणार तरी कसा? बालपण म्हणजे आयुष्याचा पहिला पाऊस. त्या पावसाला हा पाऊस भेटू द्यावा. मातीचा स्पर्शच मुळी शहरातून निरोप घेतोय. निदान आभाळातून तो येतोय हेही नशीब समजा. तोही जर नाकारला तर ना जमीन ना आभाळ. रोपांनी वाढायचं कसं? ती रोपं बागेतली असोत की घरातली. धन्यवाद. प्रवीण दवणे यांच्या लेखावरून साभार. धन्यवाद.